तुम्हीच त्यांचं नाव सांगायचंय. विनोद भाऊसाहेब येंदे. येस. आणि कोणत्या कारणाने या फॅमिली सोबत आला होतात? इथं काही डॉक्टर नाहीत किंवा इथं काही स्पेशलिस्ट नाहीत कोणी. पण आपलं येण्याचं आम्ही कारण काय होतं आणि तुम्हाला विश्वास का असा वाटला? आणि याच्या आधी तुम्ही काय कुठे ट्रीटमेंट करत होतात? त्या सगळ्या गोष्टी सांगा. आणि सरांना हे जे हा संघर्ष करणं चालू झालंय, हा कधीपासून केव्हापासून सुरू झालेला आहे? 2020 पासून, कोरोना काळापासून चालू आहे हा संघर्ष. कोरोना दोन काळापासून बोला. 2020 पासून 2020 दोन पासून. हो, 2020 मध्ये पहिलं ऑपरेशन झालं. तेहतीस रेडिएशन झाले, 5 किमो झाली. येस. मग डॉक्टर बोलले ते एवढं सगळं हे 33 रेडिएशन घेतले, केमो घेतले, आता परत उद्भवणार नाही. पण तो परत 3-4 वर्षानंतर आमच्या याच्यात परत आला. यांच्या परत येस. आल्यानंतर मग डॉक्टरांनी 3 केमो घ्यायला सांगितले, 8-8 दिवसाचे मोठे. म्हणे त्याच्यात जर बसली तर बसून जाईल गाठ. मग 3 केमो घेतले. पण केमोनं फक्त तेवढ्यापुरता फरक पडला. मग परत डॉक्टर 1 वर्षांनी बोलले की ऑपरेशन करावंच लागेल. ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर म्हटलं आता काहीतरी ठीक होईल. मग परत 2-3 महिने फॉलोअपला गेलो. मग डॉक्टर म्हणे 1-1 लाखाचे एक इंजेक्शन घ्या 3. पण म्हटलं आता एवढे महागडे इंजेक्शन लगेच ऍडजस्ट नाही होत. मग थोडं थांबलं तर परत ते 3-4 महिन्यानंतर इथे दाखवतंय थोडी नॉर्मल गाठ. मग आता किमोच्या गोळ्या पण चालू आहे. मग माझे इंजेक्शन पण चालू आहे. मग मामा बोलले इकडं पण, म्हणजे माझे मामा मामी त्यांनी सांगितलं का तुम्ही या जर्नीत जॉईन व्हा आणि हे औषध चालू करा. आता आम्ही बघतो हॉस्पिटलला गेल्यावर तिथे ना भरपूर पेशंट असतात. म्हणजे हे जे किमोच्या गोळ्या इंजेक्शन चालू असते ते पेशंटची ना बॉडी पूर्ण अशी थकून गेलेली असते, पूर्ण वीक झालेली असते. म्हणजे कोणाला असं म्हणजे काही काही पेशंटला धरून चालावं लागतं. तसं ह्या आरोग्य फॅमिलीत जॉईन झाल्यामुळे मला तो त्रास काही राहिला नाहीये. आम्हाला दवाखान्यात नेण्याची म्हणजे आम्हाला कोणची गरज येत नाही. ते स्वतः येतात माझ्या बरोबर. येस. मला सांगा, एवढे हॉस्पिटल हॉस्पिटलचं काय? एवढे हॉस्पिटल तुम्ही एवढ्या 2020 पासून केलेत, बरोबर? हो. किती खर्च झाला असेल साधारण हॉस्पिटलला? 10-15 लाख गेले असतील. 15 लाख रुपये. हो. आणि काय करतात बाय बॅकग्राऊंड? काय करतात सर्जरीचं पहिलं 2.5 लाख घेतले. ते नाही नुसते नाही, बोलतात तुम्ही सर. व्यवसाय काय करतात? व्यावसायिक आहेत का? व्यवसाय शेती शेती करताय? आहे आमची. शेती, शेती करताय? गाया. हो. शेती आणि गाई. बरं, हो. मला सांगा, एवढं हॉस्पिटल ला जाऊन एवढे 15 लाख रुपये खर्च करून, अविनाश सर, अविनाश सर, एवढे हॉस्पिटलला एवढ्या हॉस्पिटलला खर्च करून त्यांची परिस्थिती काही ती सुधारली होती. ही आता जे एक्सरसाइज करत होते तसं फिरणं चालणं होतं का? त्यांचं एक्सरसाइज वगैरे होतं का? नाही, आताच्या ऑपरेशनचं 4 महिने आताच्या ऑपरेशन नंतर काहीच फिरणं फिरणं नव्हतं. मग पूर्ण लिक्विड होतं ना, लिक्विड असल्यामुळं मग शरीरात ताकद नाही ना. येस. मग आज चालू केल्यापासून एनर्जी वाढली, ताकद वाढली. ते कामात पण मदत करायला लागलेत. शेतीचं काम करतात म्हणजे आम्हाला काही लोड नाही हे राहिला. 4 वर्षात शेतीचं, 6 वर्षात शेतीचं काम करत होते का? करत होते, पण हे ऑपरेशनच्या आधी करत होते, पण हे ऑपरेशन झाल्यानंतर का वर्षभर काहीच बघत नव्हते ना. शेवटचं ऑपरेशन कधी झालं? 25 ला मे 22 मे पण 2025 ला. म्हणजे आता जवळपास उद्या 1 वर्ष, पुढच्या महिन्यात 1 वर्ष होईल हो. शेवटचं एक ऑपरेशन वर्ष करून. 1 वर्षापासून मग म्हणजे माझ्यावर भरपूर जबाबदारी होती, लोड होता. पण या फॅमिलीत जॉईन झाल्यापासून माझा बराचसा लोड कमी झालेला आहे. मला फक्त त्यांची काळजी घेण्याचा लोड आहे. पण मग बाकीचा समजा शेती कामाचा असेल, पुढं ट्रॅक्टर आणणे, नांगरणे, ह्या बाबतीत लोड नाही राहिला. येस, येस, येस. बाकी म्हणजे तुमच्यावरती एवढं 15 लाख रुपये खर्च करून सगळे लोड तुमच्यावरतीच आले होते, बरोबर? हो.
त्यांची इम्युनिटी नव्हती, बाहेर फिरणं नव्हतं, घरात झोपूनच होते. हम्म. हो, म्हणजे कसलंही काम होत नव्हतं. काम आता नव्हतं. किती किती दिवस झाले ही फॅमिली तुमच्या सोबत आली किंवा तुम्ही 4 या महिने फॅमिली झाले. सोबत आलात? किती दिवस झाले? 4 महिने झाले. 4 महिने झाले. बरं, तुम्हाला असा का भरोसा वाटला की इथं मला रिझल्ट येईल, माझ्या मिस्टरना रिझल्ट येईल, असा भरोसा का वाटला तुम्हाला? असा भरोसा, माझ्या मामीचा मणक्याचा प्रॉब्लेम होता. माझ्या मामीनं जॉईन केलेलं. परत यांच्या मामाची मुलगी फाफाळे ताई, त्यांना पण फरक पडला. फरक पडला ना त्यांना पण, फापळताईंना? हो, हो. बरं बरं. मग हे फरक पडलेला बघून तुम्हाला असं वाटलं की आपल्याही जॉईन करावंच व्यक्तीला, लागेल. आपल्याही यांना फरक पडेल म्हणून तुम्ही ही जर्नी जॉईन केली, बरोबर? हो. ओके. मग किती दिवसामध्ये फरक पडायला चालू झाला बरं? तुम्ही सुरुवात केली आणि किती दिवसात फरक पडायला चालू झाला? तुमचा आत्मविश्वास वाढला, किती दिवसात झालं हे? 1 महिन्यात. किती वजन कमी झालं त्यांचं की वाढलं? काय करायचं होतं? वजन वाढवायचं होतं की वजन कमी करायचं होतं? केमोमध्ये वजन कमी होतं ना. केमोच्या गोळ्या चालू असल्यानंतर वजन कमी होते. इंजेक्शन पण चालू आहे. मग त्यांचं वजन हे आहार घेतल्यामुळं स्थिर आहे. म्हणजे वाढत नाही, कमी पण होत नाही. नाही, तुम्ही शेतकरी असून 15 लाख रुपये खर्च केला आणि पुन्हा तुम्हाला असा भरोसा वाटला की एवढा खर्च करून काय, हॉस्पिटल म्हणजे हे आपली शेवटची पायरी असते. हॉस्पिटल हो. म्हणजे शेवटचा क्षण असतो. एवढा खर्च करून माझं काही झालं नाही, 15 लाख रुपये खर्च करून माणूस बेडवरतीच आहे. मग तुम्हाला असं वाटलं की हे या ठिकाणी आपला माणूस उठेल, इतकं खर्च करण्याची तयारी का दाखवली तुम्ही? दाखवली. मामा बोलले, "हा इथं फरकच पडला." आता माझ्या मामीला माझ्या डोळ्यासमोर डॉक्टरांनी सांगितलं होतं का मांडी घालून बसू शकत नाही. आहे तोपर्यंत असंच उभं राहून स्वयंपाक करावा लागेल. मग त्यांना खुर्चीवर बसायला सांगितलं होतं. पण आता माझ्या मांडी घालून बसूच शकत नाही, डॉक्टरांनी सांगितलं होतं. हो, मामीला असं बोलले होते डॉक्टर. पण आता मामी बघते ना, मी सर्व काम करतात. पाहू शकता ऑल पार्टिसिपेट हे कुणी सांगावं, कुणी करावं म्हणून नाहीये. डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता यापुढे मांडी घालून बसणार नाहीत. आहेत सगळे, ऐकतायत ना सगळे? म्हणजे यापुढे मांडी घालून बसणार नाहीत आणि आता तुमच्या समोर मांडीच घालून नाही तर त्यांनी नॉनस्टॉप एक्सरसाइज केली आहे. त्यांना दुःख वाटत होतं दुसरं कोणाला स्पॉटलाईट केलं तर त्यांना काहीतरी वाटत होतं मला करायचंय म्हणून. आता मला सांगा, हे आहार चालू केल्यापासून त्यांच्यात काय काय बदल झालेत? आहार चालू केल्यापासून म्हणजे आता त्यांचं ते दुखण्यामुळे केमोच्या गोळ्या जे चालू आहेत ना, ह्या केमोच्या गोळ्या चालू असल्या ना, इंजेक्शन आणि ते चालू असलं ना, म्हणजे भरपूर साईड इफेक्ट होतात. असे त्यांना असं इथं गोळा आलेला आहे, त्याच्यातून रक्त वाहत राहतंय. पण मग ते दिसताना आम्हाला भयानक दिसतं, पण ते बोलतात काही तकलीफ नाहीये. मग माझा एक अंदाज आहे, ह्या औषधामुळे त्याला तकलीफ नाहीये. म्हणजे तकलीफ जाणवत नाहीये. एवढा संघर्ष तुमच्याजवळ आलेला होता. कोण कोण आपल्या उरा मंदी माया त्याच्या काळ्या घरामध्ये असा असणारा आणि हा संघर्ष आपल्या नशिबी आलेला. कुणा कधी कुणा डोळ्यातल काय म्हणताय पाणी त्यांचं, काय सांगताय? झिजू झिजू काय सांगताय? संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कनावा कला घडी तू थांब जरा ऐक त्याची लोक विचार धापर करतात, येऊन उड्या मारतात. ते सगळ्यांनी सिरियसली लक्ष द्या. हे काय आहे, कशामुळे शक्य झालंय? एका व्यक्तीनं चालू केलेलं आरोग्य, जालेंद्र तुरकणे सरांनी चालू केलेलं आरोग्य, त्यांच्या माध्यमातून प्रकाश शेळके सर असतील, त्यांचे कोच असतील आणि कुठेतरी एक जीव वाचायला लागलाय. एक जीव आपल्यासोबत नॉनस्टॉप एक्सरसाइज करतोय, जो की बेडवरती बसून होता. बेडवरती पूर्ण वेळ त्यांनी काढलेला आहे, दिवस रात्र बेडवरती काढलेत आणि त्यांच्या या संघर्षाला कुठेतरी बळ, कुठेतरी विश्वास देण्याचं काम या कोचेसनी केलेलं आहे. आणि नक्कीच असे जर रिझल्ट असतील, मी म्हणतो तुम्हाला किती लोक सांगतील ते करा ते करा,
किती दिवस करणार तुम्हीच ठरवा, तुम्हाला किती दिवस करायचंय, किती दिवस निरोगी जगायचंय. बिना आहार घेता जर उड्या मारत असाल तर हे खूप तुम्ही स्वतःच्या शरीराशी खेळताय फापाळे मॅडम. स्वतःच्या शरीराशी, स्वतःच्या जीवाशी खेळताय तुम्ही. तुम्ही एक डोकं लावून आलात. या ठिकाणी हे बघा, हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यायला नको आहे हे दुःख. पण जर दुःख आलं तर ते निवारण्याचं तुमच्याकडे ताकद जर मिळाली असेल तर नक्की तुम्ही इतरांना मदत करायची. जरी मदत केली, एक जीव, एक पती, एक वडील, एक भाऊ आपल्यासमोर आता जीवन जगताना दिसत आहे, चांगलं निरोगी आरोग्य जगताना दिसत आहे. लोकांना यासाठी मदत करायची. लोकांना मदत करण्याचा उद्दिष्ट तुमच्याकडे जर असेल तर यासाठी एक जीव वाचला पाहिजे, चिंता तुझी मुक्कामाला याच्या काळ जात 15 लाख रुपये खर्च करून जर हॉस्पिटल मुक्त होत नसतील आणि कधी कासाविषयी तुझ्या परत पैसे खर्च करायचे असेल तर ते कोणीही या गोष्टीची मजा घेऊ नका. खुशीर तुम्हाला भरपूर लोक सांगणारे आहेत, हे खाऊ नका, ते खाऊ नका म्हणणारे. घडी भर तू थांब तुमच्या समोर आहे, ऐक त्याची शेतकरी कुटुंब आहे. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर सगळं करून थकलेलं होतं. डॉक्टर सांगत होते मांडी घालून बसू शकत नाही. डॉक्टर सांगत होते आता याचे शेवटचे क्षण आहेत, 5-5 केमो केलेले आहेत. त्याच्यासाठी लोकांना मदत करायची आहे. कोण कोण व्यक्ती आहेत की मी आजपासून मदत करणार आहे असं सांगणार आहे. कोणाला वाटलं की माझ्यामुळे कोणाचं जर आयुष्य बदललं तर मी मदत करू शकेल, माझ्यामुळे कोणतरी वाचणार आहे, माझ्यामुळे कोणीतरी जगणार आहे, माझ्यामुळे कोणाचं तरी कुटुंब चांगलं होणार आहे. त्यांच्या फॅमिलीतला आधार या माणसाशिवाय दुसरा कोणीच नव्हता. किती संघर्ष त्यांच्या नशिबात आलेला आहे. आम्ही लढतोय, आम्ही आमच्या भाकरीसाठी, 2 टायमाच्या जेवणासाठी लढतोय. पण किती कुटुंब आहे जीवन लढतायत. किती कुटुंब आहेत जगण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. दिवस समोर येण्यासाठी, उद्याचा दिवस पाहण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. नवीन दिवस उगवावा, नवीन दिवस पाहावा यासाठी पैसे खर्च करावे लागतात. 15-20 लाख रुपये एका शेतकऱ्याने जर पैसे खर्च करून त्यांनाही चांगलं आयुष्य मिळत नसेल, या ठिकाणी जर चांगलं आरोग्य मिळत असेल, का मदत करायची नाही लोकांना? किती जरी किती दिवस स्वतः उड्या मारायच्या? आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जात वाचतेच्या डोळ्यातली कधी कासाविषयी तुझ्या पायीरा बालवी हाय त्याचे खुशीर हाय त्याचे खुशी. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर जरा समोर येऊन दाखवा तुमच्या त्या हलवडी ताई. जरा मोबाईल जवळ घ्या, मोबाईल जवळ घ्या, सगळ्यांना पाहू द्या काय आजार होता. पाहू द्या समोर सर्वांना, पाहू शकताय तुमच्या समोर वर्कआउट केलंय. पाहू शकता गेल्या 5 वर्षापासून 6 वर्षापासून फॅमिली झगडत आहे. हा संघर्ष तुमच्या समोर आहे. शेत बघायचं, घर बघायचं, घरातला आजार बघायचा. गोळ्यांमुळे, इंजेक्शनमुळे इन्फेक्शन साईड इफेक्ट असतात. दाखवा एकदा परत ते. नक्कीच प्रकाश शेळके सर, स्वर्गामध्ये खूप छान स्थान मिळणार आहे तुम्हाला सगळ्यांना.
आपण एक एक दिवस एक एक वेळ तुम्ही यांच्यासाठी दिलेला आहे. यांचा रिझल्ट यावा त्यांना- म्हणून तुम्ही तिथे गेलात जालिंदर तुरकणे सर. नक्कीच हो. आज कोणी तुमच्या सोबत नसेल, पण एक दिवस नक्की तुम्हाला चांगलं स्थान मिळणार आहे या समाजामध्ये. तुम्ही खूप चांगलं काम करताय. लोक बोलत असतील, लोक हे करत असतील, कशासाठी करताय, का करताय, काय कारण आहे? तुरकणे सर, शेळके सर कायम येतात नावाकला घडी भर तू थांब वाट जरा पाहतंय कोणीतरी या समाजामध्ये. त्याची धापर त्याला पैसे नाहीत लोकांकडे खर्च घड करायला. हाय गड्या